नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये ओल्या वाटाण्याची आमटी अगदी छान होते. नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओल्या वाटाण्याची आमटी करण्यासाठी इथे घेतलेले आहे मी वाटाणे. ओले वाटाणे सोलून घेतलेले आहेत छान. पावशेर वाटाणे असतील साधारण. इथे घेतलेले आहे कांदा, 2 कांदे कट करून घेतलेले आहे. खोबरं भाजून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण या पद्धतीने मी घेतलेले आहे. आणि चला तर मग आपण प्रथम वाटाणे भाजून घेऊया. इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. छान गरम झालेला आहे तवा. त्यावर आपण घालूया वाटाणे. सर्व वाटाणे घालून घेणार आहे. आपल्याला वाटाणे हलके हलके भाजून घ्यायचे आहे, थोडे थोडे. बघत अशा 2-3 मिनिटांनंतर आपले वाटाणे छान भाजलेले आहे, डाग पडलेले आहे त्यावर. या पद्धतीने आता आपण काढून घेऊया. सर्व वाटाणे काढून घेतलेले आहे. आता आपण त्याच तव्यावर तेल घालून घेणार आहे. छोटा एक चमचा तेल घालून घेणार आहे मी. आणि आपण कांदा कट करून ठेवलेला आहे, तो कांदा घालून घेणार आहे. कांदा, लसूण, अद्रक सर्व आपण भाजून घेणार आहोत. खोबरं आपलं भाजलेलं आहे पहिलेच. छान असा लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपल्याला वाटाणा छान असा थंड करून आबडधोबड बारीक करायचा आहे. जास्त बारीक नाही, फक्त या पद्धतीने मॅश केला तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला हे झालं पाहिजे, वाटाणा फुटला पाहिजे फक्त आपल्याला. वाटाणा थंड झालेला मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे. आणि थोडासा वाटाणा ठेवला तरी चालेल आणि पूर्ण बारीक केला तरी चालेल. मी 1 चमचा भर साईडला काढून ठेवणार आहे. बघत असाल या पद्धतीने मी बारीक केलेला आहे, म्हणजे जास्त बारीक नाही. बघा अर्ध झालेलं आहे. आणि 1 चमचा भर मी जे वाटाणे ठेवले होते तेही मिक्स करून घेतलेले आहे. या पद्धतीने दिसत आहे एक वाटाणा. आणि बाकीचे वाटाणे असे बारीक झालेले आहे, म्हणजे पूर्ण बारीक नाही, आबडधोबड आहे. छान दिसतात. आणि आमटीसाठी तर असेच पाहिजे, म्हणजे आमटी सुद्धा कसली आहे ते कळतं. आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते. बघत असाल इकडे कांदाही छान भाजलेला आहे. आता आपण बंद करून घेऊया गॅस. आणि थंड झाल्यानंतर आपण खोबरं आणि कांदा छान बारीक करून घेऊया. बघत असेल मसाले आपला छान असा बारीक झालेला आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेलं आहे. तेल घालून घेतले, छान गरम झाले तेलही. आता आपण घालूया थोडस जिरं. त्यात घालूया कढीपत्ता. कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे तो मसाला घालून घेते सर्व. छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. प्रथम 2 मिनिटं मी परतून घेणार आहे. 2 मिनिट झालेले मसाला परतत आहे. आता त्यात आपण घालून घेऊया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे घरचा जो ठेवणीचा मसाला असतो तो घेतलेला आहे. हळद घेतलेला आहे, धना पावडर आणि लाल तिखट एवढे मसाले आपण घेतलेले आहे. घालून घेते. त्यात जाणार लगेच मीठ, चवीनुसार मीठ घालून घेते. आणि छान एकजीव करून तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघत असाल मस्त असं एकजीव झालेला आहे. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाला भाजून किंवा परतून घ्यायचा आहे. बघत असाल आपल्या मसाल्यात छान असं तेल सुटलेलं आहे. कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. आता मस्त जे आपण वाटाणे बारीक करून ठेवले होते ते वाटाणे घालून घेते मी. मस्त मिक्स करून घेते. आणि आपल्या मसाल्यात एवढा मस्त वास सुटलेला आहे, खमंग असा वास सुटलेला आहे. छान आपलं मसाला भाजलेला आहे. त्यासाठी याच स्टेपला आपले जो मसाला टाकलेला आहे, वाटाणे टाकलेले खूप छान असं दिसत आहे. तोंडाला अतिशय पाणी सुटतंय असं आपलं भाजी दिसते. आणि नक्कीच आमटी सुद्धा खूप छान होते त्याची. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण घालणार आहोत गरम पाणी. त्यात मस्त असं गरम पाण्याने कट जो असतो तो एकदम भारी येतो. गरम पाणी घालून घेते. जेवढं पाहिजे तेवढी आमटी आपण करून घेऊया.
आता पाणी घातल्याच्या नंतर आपण एक मस्त अशी दणकून एक कळी काढून घेऊया, म्हणजे नंतर आपली भाजी छान त्याच्यात मसाल्याचं टेक्स्चर वगैरे खूप छान असं येतं. तर उकळीच्या नंतर आपण बघूया, आमटीला उकळी आल्याच्या नंतर. चला तर मग 7 ते 8 मिनिटांनी आपण बघूया. बघत असेल 7 ते 8 मिनिटानंतर छान अशी दणकून उकळी आली होती आणि मी गॅस बंद करून घेतलेला. मस्त अशी तरी वगैरे छान आलेली आहे आणि खूप छान होते आमटी. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.